कोल्हापूर शहरातील मध्यवर्ती बसस्थानकासह छत्रपती संभाजीनगर बसस्थानकही महत्त्वाचं आहे. मध्यवर्ती बसस्थानकावरील प्रवाशांचा भार कमी व्हावा, उपनगरातील प्रवाशांना राधानगरी, भुदरगड, गगनबावडा आणि मुंबई, पुणे आदी ठिकाणी जाण्यासाठी सुलभ व्हावं या उद्देशानं संभाजीनगर बसस्थानकाच्या नूतनीकरणासाठी काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी परिवहन राज्यमंत्री म्हणून काम करत असताना कोल्हापूर शहरातील संभाजीनगर बसस्थानकासह 4 बसस्थानकांच्या विकासासाठी भरीव निधी दिला होता. 9,80,00,000 रुपये निधीतून संभाजीनगर बसस्थानक, 1 कोटी रुपये निधीतून पेठवडगाव बसस्थानक, 2 कोटी रुपये निधीतून जयसिंगपूर बसस्थानक अशा 4 बसस्थानकांचा कायापालट झालाय. आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत या 4ही बसस्थानकांचं लोकार्पण करण्यात आलं. संभाजीनगर बसस्थानक लोकार्पणाच्या निमित्तानं बसस्थानक परिसरात लावण्यात आलेल्या आमदार सतेज पाटील यांचे आभार मानणाऱ्या फलकांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. खुद्द परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचं सुद्धा या फलकांनी लक्ष वेधून घेतलं. त्यांनी संभाजीनगर बसस्थानकासाठी आमदार सतेज पाटील यांनी घेतलेल्या परिश्रमाचा उल्लेख करत बसस्थानकाच्या विकासाच्या कामाचं कौतुक केलं. आपल्या एसटी महामंडळात हे नवीन बरोबर ठेकेदाराचं खरं बंटी पाटलांचा ठेकेदार जुना होता तरी मी त्याचं कौतुक करेल. बंटी पाटलांनी खरं तर या कार्यक्रमाला यायला हवं होतं, कारण त्यांनी पुढाकार घेऊन त्यावेळेस हे मी तर येताना बॅनर बघितले, मी बघितलं की कोणी केलं आहे, कोणी त्यासाठी मेहनत केलेली आहे की नाही, किंवा कोणी त्यासाठी प्रयत्न केलेला आहे. परंतु खरं तर एवढा मोठा कार्यक्रम आहे, तुम्ही जर त्यासाठी मेहनत केली असेल, तुम्ही जर त्या ठिकाणी प्रयत्न केले असतात तर तुम्ही मंचावर यायला पाहिजे होतं. परंतु ठीक आहे, ते नसताना सुद्धा मी त्यांचा आभार व्यक्त करेल की त्यावेळी तुम्ही मेहनत केली, त्या मेहनतीचं फळ आलं, परंतु फळ खायला मात्र तुम्ही मंचावर आला नाही. हरकत नाही, आम्ही फळं जी आहे ती 3 जण मिळून खाऊ आणि निश्चितपणे तुम्हालाही एक पेटारा पाठवू. काळजी करू नका, परंतु काम चांगलं केलेलं आहे. या बसस्थानकात सुसज्ज प्रतीक्षा कक्ष आणि अत्याधुनिक स्वच्छतागृह असून यामुळे कोल्हापूरच्या परिवहन सेवेला मोठी गती मिळणार आहे. या लोकार्पण सोहळ्याला पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि आमदार चंद्रदीप नरके उपस्थित होते.